श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान या पर्वातील पुरुवंशकथन हे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. एकदा असे झाले की अंगावर अलंकार घालून नटून थटून आलेली माद्री पांडूच्या दृष्टीस पडली. तिला पाहताच पांडूची कामवासना प्रबळ झाली, पण तिच्या अंगाला स्पर्श करता क्षणीच मृगरूपधारी मुनीच्या शापाच्या प्रभावामुळे पांडू निधन पावला. मृत पांडूला अग्नी देण्यासाठी पेटविलेल्या चितेवर माद्री सती गेली. चितेत उडी टाकण्यापूर्वी ती कुंतीला म्हणाली, या माझ्या 2 जुळ्या मुलांच्या बाबतीत तू नित्य सावधगिरीने वाघ. नंतर काही दिवसांनी ऋषी पांडवांना आणि कुंतीला घेऊन हस्तिनापुरात गेले आणि त्यांनी पांडवांना भीष्म आणि विदुर यांच्या हवाली केले. आमच्याबरोबर आलेली ही मुले पांडूचे पुत्र आहेत असे सर्व प्रजाजनांना सांगून ते ऋषी डोळ्यात देखत अंतर्धान पावले. त्या ऋषींचे हे निवेदन ऐकताच देवांनी अंतरिक्षातून पुष्पवृष्टी केली आणि त्यांच्या दुंदुभी वाजू लागल्या. भीष्माने आणि विदुराने पांडवांना आपल्याजवळ ठेवून घेतल्यावर त्यांनी पांडवांनी आपल्या पित्याच्या निधनाचे वृत्त त्यांच्या भीष्माच्या व विदुराच्या कानावर घातले. नंतर पांडवांनी आपल्या पित्याची उत्तरक्रिया यथाशास्त्र केली आणि ते तेथेच राहू लागले. पांडव अगदी अल्पवयाचे होते तेव्हापासूनच ते दुर्योधनाच्या डोळ्यात सलू लागले. अघोर कर्मे करण्यात पटाईत असलेल्या दुर्योधनाने राक्षसी विचार मनात आणले आणि नाना प्रकारच्या युक्त्या योजून पांडवांचा काटा काढण्याचा तो काटोकाट प्रयत्न करू लागला. परंतु पांडवांचा घात करणे दुर्योधनाला शक्य झाले नाही. विधिलिखित तसे होते. काही काळानंतर कसले तरी निमित्त शोधून धृतराष्ट्राने मोठ्या हिकमतीने पांडवांना वारणावताला जाण्याची सूचना केली आणि वारणावतास जाणे पांडवांनाही पसंत पडले. वारणावतात ते राहू लागल्यानंतर लाक्षागृहाच्या युक्तीने त्यांना जाळून टाकण्याचा बेत कौरवांनी केला. परंतु विदुराने अगोदरच देऊन ठेवलेल्या सूचनेप्रमाणे पांडव वागल्यामुळे कौरवांचे कारस्थान यशस्वी झाले नाही. वनात भ्रमण करीत असता मध्यंतरी हिडिंब नावाच्या राक्षसाचा वध करून पांडव एकचक्रा नामक नगरीत गेले. एकचक्रा नगरीमध्ये बक नावाच्या राक्षसाचा वध करून ते पांचाल देशाच्या राजधानीमध्ये गेले. पांचाल नगरात त्यांना द्रौपदीचा पत्नी म्हणून लाभ झाला. नंतर ते आपल्या देशामध्ये परत आले. स्वास्थ्य प्राप्त झाल्यावर पांडवांना द्रौपदीपासून पुत्र झाले. प्रतिविंध्य हा युधिष्ठिराचा पुत्र, सुतसोम हा भीमसेनाचा पुत्र, श्रुतकीर्ती हा अर्जुनाचा पुत्र, शतानिक हा नकुलाचा पुत्र आणि श्रुतकर्मा हा सहदेवाचा पुत्र. युधिष्ठिराने गोवासन नावाच्या शैब्य राजाची देविका नावाची कन्या स्वयंवरात प्राप्त करून घेतली. तिच्यापासून त्याला यौधेय नावाचा पुत्र झाला. भीमसेनाने सुद्धा काशीमध्ये बलंधरा नावाच्या वीर्यशुल्का कन्येशी विवाह केला. तिच्यापासून त्याला सर्वग नावाचा पुत्र झाला. अर्जुन द्वारकेला गेला. द्वारकेमध्ये श्रीकृष्णाच्या सुभद्रा नावाच्या मंजुभाषिणी भगिनीशी त्याने विवाह केला. नंतर आपल्या देशामध्ये तो परत आला.
सुभद्रेपासून अर्जुनाला सर्व गुणसंपन्न असा अभिमन्यू नावाचा पुत्र झाला. हा अभिमन्यू श्रीकृष्णाचा फार लाडका होता. नकुलाने करेणुमती या चेदी राजाच्या कन्येशी विवाह केला. तिच्यापासून त्याला नीरमित्र नावाचा पुत्र झाला. द्युतिमान नावाच्या मद्र राजाची विजया नावाची कन्या होती. स्वयंवरामध्ये सहदेवाने त्या मद्र राजकन्येशी विवाह केला. तिच्यापासून त्याला सुहोत्र नावाचा पुत्र झाला. भीमसेनाने पूर्वीच हिडिंबा नावाच्या राक्षसीपासून घटोत्कच राक्षसाला जन्म दिला होता. अशा प्रकारे पांडवांचे एकूण 11 पुत्र असून त्यांच्यापैकी अभिमन्यूने वंश पुढे चालू ठेवला. अभिमन्यूने उत्तरा नावाच्या विराट कन्येशी विवाह केला. त्याच्यापासून तिला गर्भ राहिला. हा गर्भ 6 महिन्यांचा झाल्यावर मृत अवस्थेतच तो जन्माला आला. 6 महिन्यांचा हा मृत गर्भ मी जिवंत करीन असे श्रीकृष्णाने आश्वासन दिल्यावर त्याच्या सूचनेप्रमाणे तो मृतगर्भ कुंतीने आपल्या मांडीवर घेतला. हे अपत्य अपुऱ्या दिवसांचे असल्यामुळे त्याच्या ठिकाणी बल, वीर्य आणि पराक्रम यांचा अंशही नव्हता. अस्त्ररूप अग्नीने दग्ध झालेला तो अकाली उपजलेला गर्भ श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने जिवंत केला. त्याला जिवंत केल्यानंतर श्रीकृष्ण म्हणाला, कुरुकुलाचा क्षय झाल्यानंतर हा जन्माला आला म्हणून याचे नाव परीक्षित असे पडेल. परीक्षिताने तुझी माता जी मद्रवती हिच्याशी विवाह केला आणि तू जनमेजय जन्माला आलास. तुझ्यापासून वपुष्टमेला, शतानिक आणि शंकुकर्ण असे 2 पुत्र झाले. विदेह देशाच्या राजकन्येपासून शतानिकाला अश्वमेध दत्त नावाचा पुत्र झाला. जन्मेजया अशा प्रकारे पुरुच्या व पांडवांच्या धन्य, पुण्य आणि परमपवित्र अशा वंशाचे मी कथन केले आहे. विहित कर्मांचे पालन करणाऱ्या ब्राह्मणांनी, प्रजापालन तत्पर व स्वधर्मचारणाविषयी दक्ष असलेल्या क्षत्रियांनी तसेच वैश्यांनी सुद्धा या वृत्तांताचे नित्य श्रवण करावे आणि त्याचे मर्म समजून घ्यावे. तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णांची शुश्रूषा करणाऱ्या श्रद्धावंत शूद्रांनी सुद्धा याचप्रमाणे करावे. जे मनोनिग्रही, मत्सररहित, करुणावंत, वेदाध्ययन तत्पर पुरुष या पवित्र इतिहासाचे सद्यंत श्रवण करतील अथवा हा इतिहास इतरांना ऐकवतील ते स्वर्गाचे अधिकारी होतील व त्यांना पुण्यलोकाची प्राप्ती होईल. तसेच देवांना, ब्राह्मणांना आणि एकंदरीत सर्वच मनुष्यांना ते आदरणीय व पूज्य होतील. भगवान व्यासांनी हे परमपवित्र भारत रचिले आहे. श्रद्धावंत, मत्सररहित, जीव मात्राशी मैत्री करणारे आणि वेदसंपन्न अशा ब्राह्मण इत्यादी वर्णातील जे लोक या इतिहासाचे श्रवण करतील ते स्वर्ग जिंकून घेतील. ते भाग्यशाली ठरतील आणि त्यांच्या हातून जी चांगली वाईट कृत्ये घडतील त्यांच्यामुळे खेद करण्याचा प्रसंग त्यांच्यावर कधीही ओढवणार नाही. या संदर्भात एक श्लोक आमच्या पठणात आहे. वेदांची योग्यता असलेल्या पवित्र, उत्कृष्ट, धन्य, कीर्ती प्राप्त करून देणाऱ्या आणि दीर्घायुष्य प्राप्त करून देणाऱ्या या महाभारताचे मनस्वी पुरुषांनी नित्य श्रवण करावे. आज आपण इथे थांबूया. इथे हे पुरुवंशकथन उपाख्यान पूर्ण झाले. आता उद्यापासून आपण महाभीषाचे उपाख्यान वाचायला सुरुवात करूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया
आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.